नागपुर शहर में साइबर अपराधियों ने अब कॉलेज छात्रों को अपना नया शिकार बनाना शुरू कर दिया है। किराए पर बैंक खाते लेकर अवैध ट्रांजैक्शन किए जा रहे हैं। हाल ही में साइबर पुलिस ने 2 छात्रों को गिरफ्तार किया, जिन्होंने करीब 30 बैंक खाते साइबर अपराधियों को दिए थे। इनमें से एक खाते में अकेले रुपए 58 लाख की ट्रांजैक्शन की गई थी। दोनों आरोपियों को गुजरात के साइबर अपराधियों ने पैसों का लालच देकर फंसाया था। एक खाते के इस्तेमाल के बदले छात्रों को रुपए 10,000 दिए गए। साइबर पुलिस की कार्रवाई फरियादी की शिकायत पर शुरू हुई थी, जिनका बैंक खाता फ्रीज हो गया था। पुलिस ने अपील की है कि कोई भी व्यक्ति, खासकर छात्र, लालच में आकर अपने बैंक खातों की जानकारी किसी को न दे। ऐसा करना न सिर्फ अपराध है, बल्कि खुद की गिरफ्तारी का कारण भी बन सकता है। नागपूर शहरामध्ये सध्या बरेच शिक्षण घेत असलेले युवक हे आपल्या नावावर वेगवेगळे अकाउंट काढून, बँकात वेगवेगळे अकाउंट काढून ते अकाउंट म्हणजे जे फ्रॉड करतात त्यांना विकतात। त्याचप्रमाणे एक आपल्याकडे स्नेहल साखरे नावाचे 27 वर्षाचा राहणारा म्हाडा कॉलनी नारी रोड इकडचा एक मुलगा, त्याचा चुलत भाऊ याला त्याचा पैसे येणार होते, त्याबद्दल त्याला अकाउंट दिलं, त्याचं पर्सनल अकाउंट। त्या अकाउंटमध्ये त्याने 48 लाख रुपये वेगवेगळे फ्रॉडचे काढून सदरचे अकाउंट बंद झाले। त्यानंतर फिर्यादीला ज्यावेळेला अकाउंटची गरज होती त्यावेळेला सदरचे अकाउंट बंद झाल्याचे लक्षात आले। तसेच त्या अकाउंटवर 48 लाखाचा जवळजवळ व्यवहार झाला होता। मग त्याबद्दल फिर्यादीने यातील म्हणजे त्याच्या नातेवाईकाला, मामाच्या मुलाला विचारलं असता, त्याचं नाव आदित्य अविनाश ताकसांडे, याला विचारलं असता त्याने कोणत्याही प्रकारे माहिती दिली नाही। तर त्यानंतर सदरचा इसम पोलीस स्टेशनला येऊन त्याने तक्रार दिली। सदरच्या तक्रारीवरून आपण आदित्य अविनाश ताकसांडे 21 वर्ष आणि अंश राकेश टेंबेकर 20 वर्ष या 2 युवकांना ताब्यात घेतले। तर त्यांच्या मोबाईलमध्ये त्यांनी जवळजवळ 30 वर अकाउंट, बँक अकाउंट वेगवेगळ्या बँकेचे हे गुजरात आणि राजस्थान येथील इसमांना पाठवल्याचे दिसून आले। सर, यामध्ये पुरा सायबर ऑर्गनाइज्ड क्राइम वाटते आणि काय माहिती आहे, एकूण किती पैसे त्यांना भेटले होते युवकाला, जे अकाउंट त्याने क्रायला दिले आहे काय? सदर बाबत आपण माननीय पोलीस आयुक्त नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच आमचे डीसीपी माननीय लोहित मताने सर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करून सदर गोष्टीचं इन्व्हेस्टिगेशन केलं असता जवळजवळ 30 म्हणजे हे 2 युवक जानेवारीपासून सदर बाबत नागपूरमध्ये विविध शाळेतील विद्यार्थ्यांचे अकाउंट ओपन करून ते गुजरात आणि राजस्थान इथे पाठवत होते। त्यामध्ये करोडो रुपये येऊन, फ्रॉडस्टरने करोडो रुपये येऊन सदरचे बरेच अकाउंट आता बंद झालेले आहेत आणि ते सुद्धा आमच्याकडून सुद्धा त्या सदर अकाउंट धारकांना बोलून त्यांचं स्टेटमेंट वगैरे घेऊन ते अकाउंट त्यांनी का ओपन केले आणि कशासाठी ओपन केले, त्यांना किती आर्थिक लाभ झाला, याबाबत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई आपण करणार आहोत। सर, यामध्ये जे आरोपी अटक केला आहे, अटक केलं सर, यामध्ये काय आव्हान आहे लोकांना, जसे ये दोनों युवक ते शिक्षण घेत आहे आणि जे सायबर फ्रॉड करणारे युवकांचे आरोपींचे संघटित पडून हे गुन्ह्यामध्ये आले आहे, काय आव्हान राहण युवकांना? माझं युवकांना, नागपूरमधील युवकांना, तसेच जे स्लम एरियामध्ये राहणाऱ्या लोकांना आव्हान असेल की अशा प्रकारे कोणालाही अकाउंट, आपले बँक अकाउंट ओपन करून ते देऊ नका, कारण सदरचे बँक अकाउंट नंतर सायबर फ्रॉडमध्ये वापरून त्या मार्फतीने आपल्याला सुद्धा कायदेशीर कारवाई होऊन अटक होऊ शकते। त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला, अनोळखी व्यक्तीला असेल किंवा ओळखीच्या व्यक्तीला असेल तर स्वतःचे अकाउंट वापरायला देऊ नका, किंवा असं कोण करत असेल तर तात्काळ पोलिसांना कळवा। त्याबाबत आम्ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आणि माननीय पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ कारवाई करून सदरचे काम आम्ही नागपूरमध्ये असं कोण करणार नाही याबाबत दक्षता घेऊ।